चला आता आपण जाऊ वरती गच्चीवर. माझ्या हातात आहे भांडं, मी दाखवते तुम्हाला. हे भांडं मी कशासाठी घेतलंय. गच्चीवर हे बघा, आपण आलोय मस्त आता गच्चीवर. आपल्यासोबत भाऊ पण आहे. भाऊचे पप्पा पहिलेच आलेले हे बघा, आणि ते काहीतरी करताय. मी तुम्हाला दाखवते ते काय करताय. ओ तुम्ही काय करताय इथं? हो बापरे, डायमंड भेटला. ब्लॅक डायमंड. ब्लॅक डायमंड नक्की कोणता ब्लॅक डायमंड बघा. ओ दाखवा ना आम्हाला पण. वाव किती छान. बरं ही डिश कशासाठी आणली मी? हे बघ पडला पडला. ओ वरती करून दाखवा ना फाटेल किती. ती शोधताय आणि इथं आपण गच्चीवर आलोय बा मस्तपैकी. सायंकाळी सूर्य मावळायचा वेळ आहे. आता ही उतरली बाई खाली. ओ सांभाळून बरं का. जांभळांकडे बघून तर शांत बसवत नाही बा. रे गोडे एकच नंबर गोडे. आणि त्यांना खाली उतरायचं. किती सुंदर असा परिसर आहे. ते खाली उतरत आहे, मी तुम्हाला दाखवते. ओ सांभाळून उतरा बरं का. गेले खाली. आपल्या पडवीच्या पत्र्यांवरच आहे अशी झाडे मस्तपैकी. ओ ती फांटीवर करा भरलेली. भाऊ डिश घे. हे बापली एक प्लेट आणलेली भरली आहे. भाऊला मी खाली पाठवले पुन्हा एक प्लेट आणायला. हे बा आणि ते खाली तोडून देता. इथं तुम्हाला दिसणार फाट्यांमुळं ते अजून तोडून देत आहे. भाऊ अजून गेला एक प्लेट आणायला. हे बा किती. आणि साहेब बसले मस्त दोन्ही डिशांवर कब्जा करून. हे बा तुमच्या परिसरात कोणतं झाड आहे नक्की सांगा मला कमेंटमध्ये. बघा बसले आता जांभळांवर ताव. आणि इकडे एक प्लेट. या जांभळं खायला. हे बा जांभूळ आणि या साईडला आहे आंबा. हे बा किती साऱ्या कैऱ्या आलेल्या आहे. किती छान अशा कैऱ्या आहे. मी 2-3 जांभूळ खाल्ले त्याच्यामुळे माझी जीभही निळी पडली. पण हा आमच्या घराच्या आजूबाजूचा परिसर आहे. हा परफेक्ट आता सनसेट झालेला आहे. सुंदर वातावरण आहे आमच्या इकडचं. बघा इथे जांभळीचं झाड आहे. त्याच्या पुढे लगेच इथे आंब्याचं झाड आहे. आपल्या पडवी बसलं. हे बघा हे आंब्याचं झाड आहे. आणि इथं मस्तपैकी दोन्ही प्लेटींवर दावतही सुरू झालेली आहे.